हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्त्र स्वागत असो. आज की नाही मी दुसरा एक उपासाचा पदार्थ करून दाखवणार आहे, तो म्हणजे उपासाचा डोसा. चला तर, आणि काय आणि चटणी काय काय घ्यायचं ते पाहूया. उपासाच्या डोस्यासाठी वरी घेतली म्हणजे भगर घेतली, ती धुवून स्वच्छ भिजत ठेवलेली आहे. आणि कच्चा बटाटा आणि ओली मिरची आणि जिरं हे सगळं वाटायचं. तसंच चटणी करायला घेणार आहे. शेंगदाणे, खोबरं, मिरची, जिरं आणि मीठ एवढं साहित्य आहे. प्रथम चटणी करून घेऊया. हे बघा, शेंगदाणे भाजलेले आहेत. नंतर खोबरं, ओल्या मिरच्या, कारण वाटता आल्या पाहिजेत ना, म्हणून त्या जरा तोडून टाकायच्या. थोडं जिरं आणि मीठ एवढं हे वाटून आणते मी. चटणी वाटून आणली. आता मी बाउल मध्ये काढते. ही बघा, बाउल मध्ये काढली. आता याच भांड्यात मी जो बटाटा आहे तो बटाटा वाटून घेते. बटाटा घातल्या, त्यातच ओल्या मिरच्या आणि थोडं जिरं हे मी वाटून आणते. हे बघा, बटाटा वाटून आणला. आता वरी वाटते. हे बघा, काढून ठेवते. ह्याच्यातच वरी वाटून आणते. वरीत आता जास्त पाणी घालायचं नाही. आता वरी वाटून आणते. वरीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही. ह्याच्यात जरा पाणी झालेलं आहे, तर ह्या वरीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही. वरी मी वाटून आणते. हे बघा, वरी पण वाटून आणली आहे. हे बघा, बारीक वाटली आहे. हे बघा, चांगलं वाटून आले. एवढंच पातळ करायचं. आता ह्याच्यात मीठ घालूया आणि थोडं जिरं घालूया. आता मी हे तुम्हाला करून दाखवते. हे बघा, तवा गरम होत आलाय. मी आता तुम्हाला हे करून दाखवते. मी तेल घालते. तूप घालायचं तर तूप घालू शकता. जरा शिजू दे. थोडं झाकण ठेवूया, म्हणजे लवकर शिजेल. आता बघूया आपण झालंय का. बघा, थोडं तेल टाकूया. परत एकदा झाकण लावू. हे बघा, बघूया. झालेली आहे. काढून घेते, दुसरी टाकते. हे बघा, बघूया, झालेलं दिसतंय. छान झालाय, खरपूस झालाय. आता एकदा होऊ दे आणि मग मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. उपासाचा डोसा छान सुगंध सुटलाय. चटणी पण छान झाली आहे. तुम्ही पाहिलात ना व्हिडिओ पहिल्यापासून माझा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. बाय.